आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधव या उत्साहाला मोठा एक दिवाळी दसऱ्यासारखं साजरा करतात. एक आनंद असतो. भगवान बिरसा मुंडा, एकलव्य, राघोजी भांगरे आणि दुर्गामती यांनी जो त्याग केला, बलिदान केलं, इंग्रजांविरुद्ध लढले. ते लढत असताना आदिवासी बांधव हे या स्वातंत्र्य युद्धामध्ये मागे नव्हते. आमचे स्वातंत्र्य युद्ध हे जे होते यांच्यामुळेच आज आदिवासी बांधवाला एक अभिमान आणि स्वाभिमान वाटतं की आम्ही ही जी क्रांतीची ज्योत पेटली होती, त्या क्रांतीच्या ज्योतीमध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आदिवासी कुठे मागे नव्हते. त्यामुळे प्रत्येक आदिवासीला त्याबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट दिवस हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बिरसा मुंडा आणि इतर जे आमचे दैवत आहे, या दैवतांच्यामध्ये वाल्मिकी ऋषी वगैरे यांच्या सर्वांची याच्याने हा दिवस एक आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखा दिवस असतो. त्याचप्रमाणे देशात जेव्हा क्रांती सुरू आली, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील, यांनाही इंग्रजांनी फाशी दिली होती आणि यांना गोळीबार करून मारले. या सर्वांना आठवण करावं म्हणून आज शहीद दिवस आणि आदिवासी दिवस या निमित्ताने साजरा केला जातो. आदिवासी बांधवांमध्ये एक परंपरा आहे आणि या परंपरेच्या याच्याने माध्यमातून नृत्य करून आपल्या आनंदाने व्यक्त करत असतात आणि स्वर्गाची गाथा या माध्यमातून आपल्या समाजाच्या येणाऱ्या नव्या पिढीला ते मार्गदर्शक म्हणून सांगतात.